तुम्हाला माहित आहे काय, कोल्हापुरातली कुठलीच जत्रा या पदार्थाशिवाय पूर्ण होत नाही। जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत एक रांगडेपणा आणि झणझणीतपणा आहे। त्यामुळे कोल्हापुरात नॉनव्हेजवर जरा जास्तच भर दिला जातोय। चला तर आज आपण बघणार आहोत आपल्या कोल्हापूर भागात जत्रेला माहीला रक्ती वजडी कशी बनवतात। आणि आज मी तुम्हाला वजडी साफ कशी करायची, म्हणजे जेणेकरून त्याचा वास गेला पाहिजे आणि त्याला कोल्हापुरी चव कशी आणायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि नवीन चॅनलवर असाल तर नक्की सबस्क्राईब फॉलो करा। ही वजडी मी बाजारातून कट करूनच आणल्या। आता ही कशी स्वच्छ साफ करायची जेणेकरून याचा वास गेला पाहिजे ते आता आपण बघूया। आणि लय आधीपासून करतात नाही वजडी रक्ती। आमची आई करायची बाबा, हा त्यावेळी आता आईनं असं पसरून ठेवलं की नाही, हा असं मी हे असायचं की नाही, हा. अशी अंगठी घालायची। होय काय? होय, लहानपणी लय भारी वाटायचं। होय, हे लय आधीपासून जत्रेत त्याने करत आल्याच ना। होय होय, जत्रेत कायम करतात हे। हा आणि याची चवच वेगळी असते। तेच की, त्याच्याबरोबर भाकरी असली हा तर काय प्रश्नच नाही। ही नुसती वजडी मसाला पण नुसता असतोय ना? असतोय की, वजडी मसाला पण असते, पण रक्ती घातली की एक टेस्ट वेगळी येते। हा हा हा, मस्त वाटते। चालते ते धुवायचं बघूया आता। हा धुवूया। आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता यात हळद आणि मीठ टाकून वजडी पाण्यातनं असं पूर्ण हलवून घेऊया, म्हणजे जेणेकरून त्याचा हळद मिठानं उग्रवास सगळा जाणार आहे आणि ते काढून झाल्यावर आपण गार पाण्यात आणि धुवून घ्यायचं आहे। मीठ घालूया। पाहू शकताय कलर ह्याचा वजडीचा बदललेला दिसतोय बघा। आधी लाल भडक दिसत होती, आता बघा कशी दिसते स्वच्छ झाल्यावर। आता आपण आणि गार पाण्याने धुवायचं आहे। पाहू शकताय बघा, मगापेक्षा स्वच्छ आणि कलर पण बदलला याचा। पहिला लाल लाल दिसत होतं, या गरम पाण्यानं सगळं वास वगैरे स्वच्छ वास जातोय, स्वच्छ होतंय। आता हे गरम पाण्यात काढल्यामुळे लगेच निघालेत बघा। ह्याला कसं बकऱ्याचं केस बीस चिकटलेलं असतात। आता हे काढून घेऊन परत आपण गार पाण्यातनं धुवायचं बघा। हे पटपट कसं निघतंय बघा, गरम पाण्यामुळे सगळं उबाळलं येते। बघा मी अशा पद्धतीने साफ केलेली आहे वजडी सगळी। लिंबू पिळून आपण लिंबूचा रस पिळून स्वच्छ धुवूया। आता बघू शकताय मी दोनदा गरम पाण्यातनं धुतलेलं आहे। एकदा मीठ आणि हळद टाकून धुतलं, आता परत गरम पाण्यात लिंबू पिळून परत मी हे धुतलं। आता गार पाण्यात आणि धुणार आणि मग फोडणी देणार, म्हणजे सगळा याचा वास जातोय आणि चवसुद्धा वजडीला चांगली येते। दोनदा गरम पाण्यातनं काढली, आता गार पाण्यातनं आणि असं धुवायचं बघा। आणलेली तशी होती वजडी आणि ही बघा कशी, अशी स्वच्छ करायची म्हणजे खायला पण
छान वाटते, वास येत नाही. पाहू शकता आता आपली वजडी कशी स्वच्छ दिसत आहे. दोनदा आपण गरम पाण्यातनं आणि एकदा गार पाण्यातनं काढली. ती पण गरम पाण्यात एकदा मीठ आणि हळद टाकून आणि नंतर लिंबू टाकून आणि नंतर गार पाण्यातनं टाकली. आता ही आपण फोडणी देऊया. आणि तुमच्याकडं आणि वजडी साफ कशी करतात ती मला जरा सांगा. तुमची काय पद्धत वेगळी आहे काय? रक्ती वजडीसाठी मी ही 50 रुपयाची रक्ती आणली आहे. आता या गुठळ्या फोडून घेऊया आपण. यामध्ये मीठ काय घालायचं नाही, फक्त आपण चटणी घालणार आहे. ह्या अशा हातानंच गुठळ्या फोडून घ्यायच्या. ही मी मसाला चटणी घालतोय, घरगुती चटणी. ही चटणी घालून त्याला असे चोळून घ्यायची. ह्या प्रमाणात आपण नंतर वजडीला चटणी टाकणार आहोत. मीठ आपण शिजताना टाकलं आहे, ह्यात मीठ घालायचं नाही, कारण बकरं कापताना ह्या रक्तीत मीठ घातलेले असतात, त्यामुळेच ते घट्ट होतं आहे. ह्या असं हातानंच आपण चोळून घ्यायचं. अशा पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या, म्हणजे चव छान येते रक्ती वजडीला.
मग येताय ना व रक्ती वजडी भाकरी खायला. शेवट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. बघितला कोल्हापुरी झणझणीत झटका. मग रेसिपी आवडली असली तर नक्की सबस्क्राईब लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ.